मुलांनो, तुमचा व्हिक्टीम माइंडसेट जर असेल तर त्याच्याकडनं टॉपर माइंडसेटकडे कसं जायचं ते आज आपण पाहणार आहोत. काही मुलांना सतत नशिबाला दोष देण्याची सवय लागलेली असते. त्यांची मानसिकता स्वतःला बिचारं मानण्याची असते. काहीही झालं, जरा प्रॉब्लेम आला की ते माणसांना, परिस्थितीला, सिस्टीमला नाहीतर आपल्या नशिबाला ब्लेम करत असतात. त्यांना वाटतं की माझ्या बाबतीत नेहमी वाईटच होत असतं. लोक मला समजूनच घेत नाहीत. मी अपयशी ठरलो त्याला कारण हे जग आहे. सुरुवातीला तुम्हाला कदाचित ह्या गोष्टी खऱ्या पण वाटतील. कारण विद्यार्थी दशेमध्ये मुलांना असं होतं की मित्र त्रास देतात, काही जण फसवतात. पण जर प्रत्येकच प्रॉब्लेमला तुम्ही जगाला जबाबदार म्हणून स्वतःला बिचारं समजायला लागलात की तुमचा हा माइंडसेट हा व्हिक्टीम कार्ड खेळायला लागतो. स्वतःची चूक कबूल न करणं, स्वतःमध्ये बदल अजिबात न करणं, अशी मुलं नेहमी घरच्या परिस्थितीला, आईवडिलांकडून योग्य सुखसोयी आम्हाला मिळाल्या नाहीत, आमच्या गरजा पुरवल्या गेल्या नाहीत किंवा शाळेत शिक्षक नीट शिकवत नाहीत, पेपर सिलेबसच्या बाहेरचा होता, खूप कठीण होता, सर किंवा मॅडम पार्शॅलिटी करतात, मला घरून सपोर्ट नाही, अशा सारख्या तक्रारी करत असतात. असे सारखे ब्लेम गेम खेळत असतात. असा स्वतःला नाही तर जगाला दोष देत असतात. असं जर का आपण म्हणत राहिलो आणि कदाचित यातल्या काही गोष्टी खऱ्या पण असतील, पण सारखं सारखं जर मुलांना तुम्ही हेच मनात घेऊन बसलात तर तुम्ही तिथेच अडकून पडाल. तुमची प्रगती होणारच नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या या हेल्पलेस होण्याला, असहाय्य मानण्याला सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही मजबूत होणार तरी कसे? तेव्हा मुलांनो, अशा माइंडसेटमधनं बाहेर या. त्याच्यासाठी पहिल्यांदा स्वतःची जबाबदारी घ्यायला शिका. तुमच्या बाबतीत जे काही चुकीचं झालं असेल ते काही प्रमाणात खरंसुद्धा असू शकतं. पण पुढे काय करायचं याचा विचार करणं ही तुमची जबाबदारी आहे. मनाला सांगा की त्यावेळी परिस्थिती कठीण होती, पण आता आता पुढचा विचार करा की मला काय करायचं आहे. बघा, नुसता असा विचार किंवा असे पॉझिटिव्ह विचार यायला लागले की तुम्हाला किती उत्साह वाटायला लागेल. तुम्ही जेव्हा नकारात्मक बोलता तेव्हा ते बदलून बघा. तुम्ही जेव्हा असं म्हणता ना की मी हे करू शकत नाही, मला हे जमणारच नाही, हे माझ्या कुवतीच्या बाहेरचं आहे, असं जर तुमच्या सेल्फ टॉकच्या कॅसेटमध्ये तुम्ही तुमच्या मनाशी बोलायला लागलात की मग तुमचं मन देखील तसंच विचार करायला लागतं. आणि त्याच्याऐवजी जर तुम्ही असं म्हटलं की मी हे करू शकतो, मी हे नवीन करून बघेन, मी काही नव्या गोष्टी शिकेन, नवीन मार्ग काढेन, तर तुमच्या मनातली सेल्फ टॉकची कॅसेट जी आहे ना मुलांनो, ती पॉझिटिव्हली वाजायला लागते. कारण तुम्ही जे बोलता ते नुसते शब्द नसतात, तर ती तुमची मानसिकता तयार करण्याची ताकद त्या शब्दांमध्ये असते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना सक्सेसफुल झालेलं पाहून जर तुम्हाला जेलसी वाटत असेल, जर तुम्हाला तुलना वाटत असेल आणि तुम्ही स्वतःला बिचारं समजत असाल, तर एक लक्षात ठेवा की प्रत्येक मुलाच्या आयुष्याची सुरुवात, करिअरची सुरुवात, त्याच्या ग्रोथची किंवा त्याच्या सक्सेसची सुरुवात ही वेगवेगळी असू शकते. कोणाकोणाला खूप सुखसोयी मिळतात, सगळं आयतं मिळतं, कुणाकुणाला ते मिळवावे लागतात आणि कुणाला अजिबात मिळत नाही. त्यामुळे त्याला किती मिळालं हा प्रश्न नाही आहे. तुमच्याजवळ आता किती आहे, काय आहे आणि तुम्ही त्या गोष्टींचा किती उपयोग आणि कधी आणि कसा करणार आहात. ही छोटीशी सुरुवात जरी मुलांना तुम्ही केलीत ना, तरीही तुम्हाला खूप बरं वाटेल. व्हिक्टीम माइंडसेटमुळे होतं काय की तुम्ही सेल्फ बिलीफ तुम्ही तयार करता, त्याच्यातच गुंतून पडता. मग सुपर होण्याचा किंवा आपल्याला टॉपर होण्याचा जो ग्रोथ माइंडसेट आहे तो तुम्हाला विचार करायला लावतो. म्हणून विचारांबरोबर कृती पण करा. कारण ॲक्शन जर केलीत ना तर नक्की तुमची प्रगती होते. शिक्षक, पालक तुम्हाला कमी समजत असतील तर तुम्ही उत्तम बनवून दाखवा ना. कृती केल्यानेच तुमचा जो हा हेल्पलेसनेस आहे, ही जी असहाय्यता आहे, हे जे बिचारेपण आहे ना, याच्यातून तुम्ही मुक्त होऊ शकाल. तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. व्हिक्टीम माइंडसेट की टॉपर माइंडसेट हा स्वतःला प्रश्न विचारा की मी नेहमी हेल्पलेस आहे का? मी सारखा स्वतःला बिचारा मानतोय का? तर मग उठा आणि स्वतःची जबाबदारी घ्या. ॲक्शनमध्ये घ्या. छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. बघा, तुम्ही व्हिक्टीम नाही तर टॉपर व्हाल, क्रिएटर व्हाल, स्वतःच्या नशिबाचे शिल्पकार व्हाल. परिस्थिती कशी असेल हे आपण नाही सांगू शकत, पण आपली मानसिकता जर बदलली ना मुलांनो, तर आपल्या आयुष्याची दिशा आपण नक्की ठरवू शकतो. तेव्हा स्वतःवर दया दाखवणं जरा बंद करा आणि स्वतःवर काम करायला सुरुवात करा.
आपल्याला आपल्या आयुष्याचं शिल्पकार बनायचं आहे. धन्यवाद.